श्री ओम निसर्गोपचार केंद्र सातारा येथे आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। बऱ्याच जणांना शोल्डर पेन किंवा शोल्डरचे त्रास असतात आणि शोल्डरचा त्रास काही केला जात नाही। त्याच्यासाठी श्री ओम निसर्गोपचार केंद्रामध्ये ट्रीटमेंट केले जातात। त्याच्यामध्ये बस्ती आहे, त्यानंतर ॲक्युप्रेशर आहे, त्यानंतर मसाज आहे आणि बोन सेटिंग आहे आणि कपिंग आहे। या 4-5 क्रिया केल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला बोन्स शोल्डरचा व्यायाम करणं खूप महत्त्वाचं आहे। शोल्डरचा परफेक्ट आणि योग्य पद्धतीने व्यायाम केला तर शोल्डर पेन मधून तुम्ही कायमचं मुक्त होतात। आता शोल्डर पेनचा प्रमुख व्यायाम काय, तर व्यायाम करत असताना हा नेहमी 10 काउंट पासून सुरुवात करायचा आणि हळूहळू तो 100 काउंट पर्यंत आपल्याला न्यायचे कमीत कमी। मग तुम्ही 100 पेक्षा जास्त जाऊ शकता। पहिला काय आहे तर हात खांद्याच्या रेषेत घ्यायचे आणि फक्त दंड बरोबर जमिनीला समांतर राहिले पाहिजे आणि कोपऱ्यातून हात वाकवायचे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे आपण 10 पर्यंत आता घेतोय, पण असं 100 पर्यंत आपल्याला हळूहळू न्यायचे। त्याच्यानंतर दुसरी पद्धत काय तर समोर हात समांतर ठेवायचे आणि वाकवायचे। 1 2 जसं आपण जास्त करू तसं आपल्या दंडांना आणि खांद्यांना प्रेशर पडायला सुरुवात होते। 8 9 10 त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे खांद्यावर हात ठेवायचे आणि गोल फिरवायचे। पुढे आल्यानंतर कोपर जमिनीला कोपर एकमेकाला चिकटवायचे, श्वास सोडायचे, त्यानंतर पाठीमागे श्वास घ्यायचे, पुन्हा पुढे 2 3 4 कितीही दुखलं तरी हे करायचे, हे सोडायचं नाही। 5 आणि 6 7 पुढे कोपट चिटकावायचे, मागे जास्तीत जास्त ताणायचे। 8 9 10 आता हेच विरुद्ध दिशेला आपण व्हिडिओ मध्ये फक्त एकदा दाखवतोय, पण हे 10 वेळा करत असं 100 पर्यंत जायचे। त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे हात असा सरळ करायचे, मूठ बंद करायचे, दुसऱ्या हाताने असा प्रेस करायचे आणि काउंट करायचे। 1 2 3 4 5 जास्तीत जास्त ताकद लावायची मागे। जसं ताकद लावत तसं स्कॅपुलाला आणि याला प्रचंड ताण पडतो आणि तिथला व्यायाम व्हायला सुरुवात होते। असे 1 मिनिटापासून 5 मिनिटापर्यंत असाच हात ठेवायचे। त्याच्यानंतर दुसरा हात याच पद्धतीने ताणायचे, जास्तीत जास्त मान सरळ ठेवायची, मान इकडे वाकवायची नाही, मान सरळ झाली पाहिजे। श्वास मंद चालू ठेवायचा आहे। ओके, हा प्रकार आहे। त्याच्यानंतर पुढचा प्रकार असा आहे दोन्ही हात एकमेकांचे मनगट पकडायचे, हाताचे मनगट पकडायचे आणि हा हात डावा हात वर, उजव्या हाताने काय करायचे डाव्या हाताचं मनगट खाली खेचायचे, मान सरळ ठेवायची। इथं सुद्धा काउंट 100 काउंट पासून 1000 काउंट पर्यंत आपण थांबायचे रिलॅक्स मध्ये। त्यानंतर विरुद्ध दिशेला उजवा हात ओढतोय डाव्या हाताने। ओके, त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा भिंतीच्या शेजारी उभं राहायचे। भिंतीच्या शेजारी उभं राहून पहिल्यांदा हात आपला हा 90 अंशामध्ये आला पाहिजे। 90 अंशामध्ये आल्यानंतर हा हात मागे पुढे सारवायचे, भिंत सारवायची, असं 10 काउंट करत करत 100 काउंट करत हळूहळू वर जायची, अजून वर जायची, अजून वर जायची, अजून वर जायची। भिंतीच्या शेजारी यायची, आपल्याला भिंतीच्या शेजारी यायची। जास्तीत जास्त पुढं आपल्या नजरेच्या समोर हात आला पाहिजे आणि जास्तीत जास्त पाठीमागा हात गेला पाहिजे। जसा पाठीमागा हात जाऊ तसं पुढच्या शोल्डरला प्रचंड ताण पडतो, पण तो तसा ताण आपल्याला ठेवायचा, हात गोल फिरवायचा नाही। त्याच्यानंतर आणखी भिंतीची शेजारी यायची आणि आणखी हात पुढं, पुन्हा पाठीमागं, असं 10 काउंट पासून 100 काउंट पर्यंत काउंट तुम्ही वाढवले तर आणि तर तुमच्या त्या शोल्डरचं कसलंही दुखणं असू द्या निघून जातं। शोल्डर मध्ये जे स्नायू आहेत ते स्नायू दणकट व्हायला सुरुवात होतात, त्यातला ब्लड सर्क्युलेशन तिथलं क्लिअर व्हायला सुरुवात होते, तिथल्या नर्वस सिस्टीमचा व्यायाम व्हायला सुरुवात होते। त्यासाठी एक शोल्डर असेल तर एक हात
2 शोल्डर असेल तर दुसऱ्या हाताने सुद्धा याच पद्धतीने करायचे, या पद्धतीने करायचे. त्याच्यानंतर हात पाठीमागं एकमेकात बांधायचे आणि मागे ताणायचे जास्तीत जास्त, जेवढं ताणा. आणि जर आपले हात वर जात नसेल तर दुसऱ्याला कोणाला तरी हात पकडायला लावायचे आणि वर हळूहळू खेचायला लावायचे. सगळ्या येतं जरा हात खेचा. आता माझा एवढाच जातोय, आपल्याला अजून वर घालायचे, वर खेचायचे, वर वर वर. हा बघा, पुढं झुकायचं नाही. जसं खेचल तसं शोल्डरला आणखी ताण पडतो, आणखी ताण पडतो, आणखी ताण पडतो, आणखी ताण पडतो. जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढंच करायचे. या पद्धतीने केलं तर शोल्डरचा कसलाही त्रास असू द्या, फक्त हाड क्रॅक नसला पाहिजे, तो शोल्डरच्या पेन पासून तुम्ही कायमस्वरूपी मुक्तता मिळवू शकता. अशा पद्धतीने तुम्ही हा व्हिडिओ पाहून तुम्ही शोल्डरचे व्हिडिओ 2 ते 3 मिनिटाचा आहे, पण एवढे व्यायाम करायला तुम्हाला कमीत कमी अर्धा तास लागतो. असा अर्धा तास तुम्ही घालवला तर तुमचं शोल्डरच्या पेनमधून तुमची कायमस्वरूपी मुक्तता होऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओ पाहिला, आमच्या यूट्यूब चॅनलला भेट दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार.